अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या होत्या। सध्या या मुद्द्यावर फारशी चर्चा नसली तरी विलीनीकरणाला भाजपने हिरवा झेंडा दाखवलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नसेल अशी चर्चा भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात झाल्याचं समजतंय। विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनेच घ्यावा असा एक मतप्रवाह भाजपच्या वर्तुळात आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नाही असाही अंदाज भाजपकडून वर्तवण्यात येतोय आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला भाजपने एक प्रकारे परवानगीच दिली आहे का असा प्रश्नही निर्माण झालाय। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच भाजपने एक प्रकारे त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं चित्र आहे। आता वाढले तर फक्त एनडीएचे खासदार वाढतील, मात्र भाजपचे खासदार वाढणार नाहीत असं धोरण भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात ठरल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली। खासदार फुटीच्या चर्चेविषयी भाजपच्या मोठ्या नेत्यानं याबाबत खासगीत वक्तव्य केलंय आणि त्यामुळे एनडीएचे खासदार वाढतील म्हणजे भाजपनं शिवसेनेला इतर पक्षांच्या खासदारांच्या प्रवेशाला एक प्रकारे परवानगीच दिल्याची चर्चा आहे। मात्र भाजपमध्ये इतर कोणत्याही पक्षाच्या खासदारांना एंट्री नसेल अशी भूमिका भाजपनं घेतल्याचं कळत आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरून राजकीय वर्तुळात चांगलंच वातावरण तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 खासदारांनी एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाल्याच्या चर्चांवर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय। खासदारांना निष्ठा कागदावर लिहून द्यावी लागते, मग हाच न्याय मोहित कंबोज यांच्या पार्टीला जाणाऱ्या युवराजांनाही लागू होणार का असा सवाल वाघमारेंनी उपस्थित केलाय। तसंच पुढे बोलताना बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना सवंगड्यासारखे वागवायचे, मात्र तुम्ही घरगड्याची वागणूक देतात असं म्हणत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधलाय। खासदारांना रोज निष्ठा कागदावर लिहून द्यावी लागते, आणाभाका घ्याव्या लागतात, अग्निपरीक्षा द्यावी लागते, मग हाच न्याय मोहित कंबोजच्या मुलीच्या पार्टीला जाणाऱ्या युवराजांना सुद्धा लावणार का? खासदारांच्या निष्ठा तपासणारे युवराजांच्या सुद्धा निष्ठा तपासणार का? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांना समान भावनेनं वागवायचे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना सवंगडी समजायचे, पण तुम्ही मात्र इतरांना घरगड्यासारखी वागणूक देताय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। सकाळी 10 वाजता कन्हेर येथील मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात होईल। त्याआधी शारदा प्रांगणातून मंदिरापर्यंत रॅली काढण्यात येईल। या कार्यक्रमाला पार्थ पवार, जय पवार, अदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहतील। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके, माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकाऱ्यांचा आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेली पिळवणूक रोखण्याची ताकद सत्तेतील एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे असा टोलाही भालके यांनी लगावलाय। दरम्यान 2029च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरचा आमदार हा शिंदेच्या विचारांचा असेल असे भालके यांनी म्हटलंय। 100% एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचा आणि त्यांचाच असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।